जरा विचार करा. आवडत्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि जेवणच मिळत नाहीये. किंवा रोजच्या वापरातल्या वस्तू बनवणाऱ्या छोट्या मोठ्या कारखान्यांचं कामच थांबलंय. हो, हे सध्या देशभरात घडतंय. कारण आहे गॅसची टंचाई. एलपीजी सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक व्यावसायिक अक्षरशः मोठ्या संकटात सापडले आहेत. पण ही टंचाई अचानक आली कुठून? असं काय घडलंय? आणि महत्वाचं म्हणजे याचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या आयुष्यावर नेमका कसा होणार? परिस्थिती आणखी बिघडणार तर नाही ना? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. चला, सगळ्यात आधी या समस्येच्या मुळाशी जाऊया. पाहूया की हा गॅस पुरवठा नेमका विस्कळीत झाला तरी काय? सगळं गणित आहे मागणी आणि पुरवठ्याचं. एका बाजूला गॅस सिलेंडरची मागणी प्रचंड वाढलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला पुरवठा मात्र खूपच कमी आहे. आणि ही जी दरी निर्माण झालीये ना, तीच या संकटाचं मूळ कारण बनलीये. आता बघूया या टंचाईचा थेट फटका नेमका कोणत्या व्यवसायांना बसतोय आणि तो कसा बसतोय. साहजिकच सगळ्यात मोठा फटका बसतोय तो हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना, जिथे गॅसशिवाय पाणही हलत नाही. पण थांबा, गोष्ट फक्त हॉटेलपुरती मर्यादित नाहीये. बेकरी, फूड इंडस्ट्री एवढंच काय, तर लहान लहान कारखानेसुद्धा या टंचाईमुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. एका हॉटेल मालकाशी बोलल्यावर ह्या समस्येची तीव्रता कळते. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की जर ही परिस्थितीच अशीच राहिली तर हॉटेल चालवणं जवळपास अशक्य होऊन बसेल. एका वाक्यात त्यांनी सगळी व्यथा मांडली आहे. आणि मग होतंय काय, तर काही व्यवसायांना त्यांचं कामाचं वेळापत्रक बदलावं लागतंय, तर काही उद्योगांना आपलं उत्पादन कमी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. म्हणजे बघा, त्यांच्या रोजच्या कामावरच थेट परिणाम होतोय. बरं, पण ही टंचाई नेमकी निर्माण का झाली? यामागे नक्की काय कारणं आहेत? चला तज्ज्ञांचं मत जाणून घेऊया. ही समस्या एका नाही तर 3 स्तरांवर तयार झाली आहे. पहिलं म्हणजे गॅसची मागणी अचानक खूप वाढली. दुसरं, जी पुरवठा साखळी आहे म्हणजे सप्लाय चेन, तिच्यातच अडथळे निर्माण झाले. आणि तिसरं कारण म्हणजे गॅसची आयात आणि वितरणाला खूप उशीर होतोय. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि सिलेंडरसाठी लांब लांब रांगा लागल्या. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या व्यावसायिक समस्येचा परिणाम आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या जगण्यावर कसा होऊ शकतो? हे बघा, हे गणित अगदी सरळ आहे. जेव्हा हॉटेल आणि उद्योगांना वेळेवर गॅस मिळत नाही किंवा तो जास्त पैसे देऊन घ्यावा लागतो, तेव्हा साहजिकच त्यांचा उत्पादन खर्च म्हणजे ऑपरेशनल कॉस्ट वाढते. आणि जेव्हा व्यवसायांचा खर्च वाढतो तेव्हा तो भार कुठेतरी टाकला जातो आणि तो ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे काय, तर हॉटेलमधलं जेवण महाग होऊ शकतं, बाजारातल्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या बजेटवर होईल. मग ह्या सगळ्या परिस्थितीतून निष्कर्ष काय निघतो आणि यावर तोडगा तरी काय? एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे, ही गॅस टंचाई फक्त काही व्यवसायांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती आता अर्थव्यवस्थेच्या मोठ्या भागावर परिणाम करत आहे. त्यामुळे आता सरकार आणि गॅस कंपन्या ही पुरवठा साखळी किती लवकर सुरळीत करतायत यावरच सगळ्यांचं भविष्य अवलंबून आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न. देशभरात वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरात गॅस टंचाईची नेमकी काय परिस्थिती आहे? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, नाही का?